नमस्कार. मी पल्लवी पुरोहित. मी स्वतः लिहिलेली एक गोष्ट आज वाचून दाखवणार आहे. गोष्टीचं नाव आहे एक प्रवास जीवनाचा मार्ग बदलणारा. कधी मला आवड निर्माण झाली माहिती नाही. पण इतिहास, पुरातत्वशास्त्र, प्राचीन संस्कृती या गोष्टींची अतीव गोडी निर्माण झाली. एक आयुष्यातला काळ असा होता की सतत वेगवेगळ्या देशात चालू असलेल्या आर्किओलॉजिकल डिग्सबद्दल वाचण्यात अतिशय मजा वाटत असे. फार पूर्वी लोक कसे राहत असतील, त्यांची जीवनशैली कशी असेल, त्यांची कुटुंब व्यवस्था कशी असेल, त्यांचे विचार, राहणीमान, त्यांचे सण, त्यांचे देव, त्यांचे खानपान कसे असेल, अशा गोष्टी वाचून अथवा माहितीपट पाहून त्याबद्दल विचार व त्या सगळ्या गोष्टींच्या आत्ताच्या आपल्या आयुष्यावर, आचारविचारांवर कसा परिणाम झालाय, अथवा आपण आपल्या पूर्वजांकडून काय शिकलोय वा कसे घडलोय, या विचारांचा मनात खेळ चालू असेल. काय मजा आहे त्यात, असं काहींना वाटत असेल. झालं गेलं ते सगळं, आता त्याच्याशी आपल्याला काय देणं. बरोबर आहे त्यांचंही. पुरातत्वशास्त्र हा विषय तसा रटाळच वाटेल काहींना. तर असं आयुष्य चालू असताना माझी नेहमीच धडपड होती की काही देश जिथे पुरातन सभ्यतांची स्मारके आहेत, जिथे जुन्या संस्कृती समजून घेण्यासाठी उत्खनन चालू आहे, अशा ठिकाणांना भेट द्यावी. अतिपूर्वीपासून मोहनजोदडो, हराप्पा या शहरांबद्दल कुतूहल होतेच, पण जाणं काही शक्य नव्हतं. फार फार इच्छा होती ती म्हणजे ग्रीस, टर्की, इटली व इजिप्त बघण्याची. इजिप्तबद्दल वेगवेगळ्या चॅनलमधनं लागणाऱ्या सगळ्या डॉक्युमेंटरी आवर्जून बघून झाल्या होत्या. हावर्ड कार्टरने 1922 जेव्हा पहिल्यांदा टूटनखामूनची टूम उघडली, तेव्हा इजिप्तॉलॉजीमध्ये नवा इतिहास निर्माण झाला. मग त्या ममीच्या कर्सने कशी अर्ध्याहून अधिक त्या उत्खननात भाग घेणाऱ्यांची अकाली निधने झाली, अशी थोडी मिस्टेरियस व थोड्या थोड्या अंशी अंधश्रद्धेला खत घालणाऱ्या गोष्टींवरही प्रोग्राम बघितले. इजिप्तमध्ये होणाऱ्या उत्खननात काय आर्टिफॅक्ट्स मिळालेत वा ह्यावर तर सतत दृष्टी असे. व काही नवीन बातमी आली की ती मी आवर्जून लगेचच पूर्ण वाचत असे. काय आहे हे वेड किंवा होते? तर ही वेडी बाई कित्येक वर्ष इजिप्तला जाऊन कधी एकदा पिरामिड, स्फिंक्स, व्हॅली ऑफ किंग्स बघते अशी उतावळी झाली होती. मूवीज न बघणारी मी पण ब्रँडन फेजरचा ममी चित्रपट बघितला, मग त्याचं सिक्वलही बघितलं. फिक्शन, नॉन फिक्शन, डिजिटल, प्रिंटेड, प्रेझेंट, पास सगळ्या प्रकारच्या इजिप्तच्या माहिती असणाऱ्या गोष्टी मी वाचत होते, पचवत होते. अशी बरीच वर्ष गेली. जाणं मात्र होत नव्हतं. गेली काही वर्ष टर्किश एअरलाईन्सचं फ्लाईट व्हँकूव्हर ते मुंबईला जाऊ लागलं. मध्ये इस्तंबूलला हॉल्ट. मग मनात आलं की एकदा थांबून टर्की फिरावं. असं लक्षात आलं की इस्तंबूल कैरो ही फ्लाईट अगदी कमी तासाची आहे. आणि जरा प्रयत्नाने अखेर मुहूर्त मिळाला. इजिप्तला जायची वेळ आलीच शेवटी. विमानाचं बुकिंग, इजिप्त विजा आणि मग टूर घ्यायची ठरलं. कारण इजिप्तमध्ये टुरिस्टना खूप फसवतात असं ट्रॅव्हलसाठी माहिती देणाऱ्या अनेक यूट्यूबर्सने इजिप्त भ्रमणाचे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. व अजून पॉलिटिकली थोड्याशा अनस्टेबल देशात जायचं म्हणजे टूर कंपनी त्यात सेफ वाटली. कित्येक महिने अगोदर बुकिंग झालं होतं. मग काय कधी आता प्रवास सुरू होतो असं वाटू लागलं. बरंच माहितीपट परत बघितले आणि जसे प्रवासाचे दिवस जवळ आले तसं कळलं की कैरोमध्ये नवीन ग्रँड इजिप्शियन म्युझियम ओपन होणार होते. अगदी 15 दिवस आमच्या टूरच्या अगोदर. आम्ही फारच लकी आहोत असं आम्हाला जाणवलं. आणि मग वाटू लागलं खरंच स्पेशल होणार आहे आपली ही टूर. मग व्हँकूव्हर इस्तंबूल, इस्तंबूल मुंबई आणि मुंबईहून परत येताना इस्तंबूल कैरो असं विमान घेऊन शेवटी एकदाचे इजिप्तमध्ये पोहोचलो. अगोदर टर्कीसारख्या अतिशय सुंदर देशाची टूर झाली असल्यामुळे त्यासमोर कैरो वगैरे परिसर जरा गबाळा वाटायला लागला. टूर कंपनीने दिलेलं हॉटेल अलिशान असलं तरी शहराच्या थोडं बाहेर होतं. आणि टूर गाईडने तर निक्षून सांगितलं होतं की एकटं कुठेही फिरू नका. जरा हिरमोड झाला. मनासारखं सगळं होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी गिझा सिटीला निघालो. नासर सिटीहून गिझा हा प्रवास अर्ध्या तासाहून अधिक होता. अगोदर जरा बरी म्हणावी अशी लोकॅलिटी वाटली. मग मातकट मिश्रित गुलाबी ग्लुको बिस्किटच्या पुड्याच्या कवर असतं ना तशा प्रकारचा पिवळा, अशा 3 रंगांची सरमिसळ असणाऱ्या अनेक बिल्डिंगी आल्या.
असं वाटत होतं की सतत या इमारतींवर धुळींचा मारा होत असावा. वाळवंट जवळच असल्यामुळे ते होतच असेल कदाचित. पण मग जे दिसायला लागलं ते थोडं भयान वाटलं. रस्त्याला लागून दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटर्स मोडकळीस आल्यासारखी वाटणारी झोपडीवजा घरं होती आणि ती बेवारशी वाटत होती. काही भटकी कुत्री सोडली तर कोणीच दिसत नव्हतं. आम्हाला कळेच ना की काय आहे हे. का ही इतकी घरं आणि गावं अशा अवस्थेत आहेत. पण कोणाला विचारणार. जो होता तो टूर गाईड, त्याला पाठ केलेल्या ऐतिहासिक जागांच्या माहिती व्यतिरिक्त एखादाही संवाद इंग्रजीत करता येत नव्हता. अजून जरा कडू चव तोंडात निर्माण झाली. असो, पण तरी या जगातील आता एक मोठं आश्चर्य म्हणजे पिरॅमिड्स बघायला मिळणार या विचाराने मन प्रफुल्लित झालं. जेव्हा पिरॅमिड्स कॉम्प्लेक्समध्ये पोहोचलो तेव्हा असं काही नवीन बघितल्याची जाणीव नाही झाली. कित्येक वर्ष वेगवेगळ्या अँगल्सनी वेगवेगळ्या शोमध्ये यांचं दर्शन घेतलंच होतं. असं वाटलं त्या शोमधला आपण आता एक पार्ट आहोत. त्याचवेळी माझ्या मुलाचा व्हिडिओ कॉल आला. त्यालाही देवाचं दर्शन द्यावं तसं ग्रेट पिरॅमिड्सचं दर्शन दिलं. मनाला फार बरं वाटलं. अर्थात फोटो व्हिडिओ काढणं चालूच होतं. आता नवीन आलेला टूर गाईड हा इजिप्टोलॉजिस्ट आहे असा टूर कंपनीचा दावा होता. मग तो खूपच चांगलं इंग्लिश बोलत होता. एका एका पिरॅमिडच्या जवळ जाऊन त्यांनी माहिती देण्यास चालू केली. टुरिस्टची बरीच गर्दी होती. आवाज होता. त्यामुळे अगदी कान देऊन ऐकावं लागत होतं. आता काय तो सांगतो याकडे अगदी माझं लक्ष होतं. मनात होतं की तसं काय एवढं मोठं सांगणार की जे आपण इतक्या वर्षात नाही ऐकलं. आतापर्यंत एवढी बलाढ्य मॉन्युमेंट कशी बांधणे अशक्य आहे व त्यामागे एन्शंट एलियन्सचा हात असावा किंवा पिरॅमिड्स म्हणजे राजाची थडकी नसून इलेक्ट्रिसिटी हार्नेस करण्याचं पुरातन यंत्र आहे अथवा पिरॅमिड्स बांधण्यासाठी वापरलेले दगड किंवा मोठाल्या शिळा या आणणे कसे व चढवणे कसे अशक्य होतं व त्यामागे अति विशाल माणसांची म्हणजे जायंटची मदत झाली असणार. अशा वेगवेगळ्या कल्पना लोकांनी मांडल्या होत्या आणि मी त्या सगळ्या ऐकल्या व वाचल्या होत्या. त्यावर विश्वासही बसायला लागला होता. किमान ग्रेट पिरॅमिड्स तर एन्शंट इजिप्शियनपेक्षाही जुनी अशी प्रगत संस्कृती होती आणि त्यांनी बांधली असावीत असं मला नक्की वाटत होतं. पण तिथे त्या पिरॅमिड्सच्या साक्षीने माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. हा जो टूर गाईड होता तो खरा प्रख्यात इजिप्टोलॉजिस्ट होता. तो एका नॅशनल जिओग्राफीच्या इजिप्त संदर्भात कार्यक्रमात होता आणि तो कार्यक्रम मी अर्थातच बघितला होता. त्याने सांगितले की जेव्हा पिरॅमिड्स बनवले तेव्हा जो दगड वापरला तो त्याच जागी अस्तित्वात होता. तो कुठून दुरून आणला नव्हता. काही ग्रॅनाइट सारखे दगड दुरून आणले होते पण त्यावेळी नाईल नदीचे पात्र जवळ असल्यामुळे मोठे जड दगड बोटीतून आणणे शक्य झाले. पूर्वीचे लोक पपायरस गवताच्या बोटी बनवण्यात माहीर होते. असे काही नव्हतं की ते त्यांना करणं अशक्य होतं. सगळी पिरॅमिड्स ही पूर्वीच्या राजांनी म्हणजे फारोनी बांधली होती व कसे त्यांनी विविध प्रयोग करून शेवटी 43 डिग्री ॲक्सिसवर पिरॅमिडची बांधणी केली वगैरे कितीतरी गोष्टी ह्या विश्वासार्ह होत्या. पुढे माझे गूढ गोष्टी आणि चुकीचे समज यांनी मिटलेले डोळे खाडकन उघडले. बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. पिरॅमिड जवळून बघून जिथे बांधले तो प्रदेश बघून, त्या बाजूच्या फारोच्या फॅमिलीसाठी बांधलेली छोटी मंदिरे बघून, त्या टूर गाईडने सांगितलेल्या गोष्टींचा उलगडा झाला. मग दुसऱ्या सिटीमध्ये गेलो. नंतर नाईल नदीची क्रूज पण केली. अनेक ग्रेको रोमन काळातील मंदिरे बघितली. सामान्य अधिकारी देखील आपली मंदिरे बांधत असत. म्हणजे त्यांची पार्थिव शरीरे तिथे मृत्यूनंतर ठेवली जात, जिथे जाऊन त्यांचे नातेवाईक व वंशज मृताच्या आत्म्यासाठी ऑफरिंग्स देत. सगळ्यांना माहीतच असेल की मृत शरीराचे ममीमध्ये रूपांतर केले जात असे. त्या मृत व्यक्तीच्या आयुष्यातले क्षण त्याच्या कबर वजा घराच्या भिंतीवर नोंदवले जात असत. एखाद्या राजाने टेम्पल किंवा पिरॅमिड बांधले की त्याच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या सगळ्या गोष्टी, त्याच्या कुटुंबाची माहिती, त्याने केलेले युद्धे, आयुष्यातील कामगिरी, त्याच्या प्रजेचे रोज रहाटीचे जीवन सगळे त्या भिंतीवर रेखाटले जात असे. त्याबरोबरच त्याची सगळी मालमत्ता, त्याच्या सगळ्या रोज वापरात येणाऱ्या गोष्टी त्या घरात ठेवल्या जात. जणू काही तो परत इथे राहणार आहे
इतकेच काय तर त्याच्यासाठी रोजचे अन्न, कडधान्य, दूध, दुभते, बियर, वाईन, ब्रेड्स, नट्स, फ्रूट्स असे अनेक पदार्थ, त्याची रोजची प्रसाधने, तो वाजवत असलेली वाद्य, ते खेळत असलेले बैठे खेळ, त्याची घोडागाडी, त्याची शस्त्रे, त्याची वस्त्रे, त्याच्या नोकरचाकरांचे व पाळीव प्राण्यांचे पुतळे, हे सगळं ती व्यक्ती स्वतःसाठी त्या घरात म्हणजे कबरीत ठेवत असे. आणि मग आम्हाला त्या गाईडला विचारल्यावर समजलं की येताना दिसलेली ती पडीक घरांची वस्ती म्हणजे अशी स्मशाने होती, ज्यात सामान्य लोकांनी आपल्या घरासारखी छोट्या आकाराची घरे बांधून त्यात गरजेच्या वस्तू ठेवल्या होत्या. ही बहुतांश घरे त्यांचे वंशज बंद ठेवून त्यांची जमेल तशी निगराणी राखत व काही महत्त्वाच्या दिवशी तेथे जाऊन मृतांसाठी गोष्टी अर्पण करत असत. हे सगळं मला जरा नवीन होतं. स्वाभाविक होतं की सर्वसाधारण लोकांच्या आयुष्यावर इतके प्रोग्राम येत नाहीत. एन्शंट इजिप्शियन लोकांचा धर्म, त्यांच्या पौराणिक कथा, त्यांचे देव सगळं वेगळं होते. मग कितीतरी वेगवेगळ्या सत्ता तिथे आल्या. ग्रीक आले, रोमन आले, मग इस्लाम धर्म आला. पण अजूनही साधारण आयुष्याबद्दलचे विचार, मृत्यूबद्दलची कल्पना, शरीराचे महत्त्व, स्वतःच्या भौतिक गोष्टींची जपणूक, स्वतःच्या भौतिक गरजा मेल्यानंतरही पुरे व्हाव्यात याचा ध्यास, त्यासाठी जिवंतपणी केलेले कष्ट हे पाहून असे वाटले, अरे हे काय नवीनच आहे. जी जीवनमूल्ये मी आयुष्यभर जपली होती, माझी संस्कृती, माझा धर्म, माझी शिकवण, जे मला सांगत होती की माणूसपणाचे लक्ष्य हे म्हणजे मोक्ष मिळवणे व त्यासाठी हळूहळू भौतिकाचा त्याग केला पाहिजे. माणसांनी सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या की आपल्या इच्छा कमी कराव्या, सांसारिक गोष्टीचा मोह ठेवू नये. पण इथे काय अजबच होते. इथे पूर्णपणे आयुष्याचे सेलिब्रेशन होत होते. मेल्यावर पण जिवंतपणी उपभोगत असलेल्या गोष्टी हव्यात यासाठी खटाटोप चालू होता. मी आणि माझी मैत्रीण जी इजिप्त टूरवर माझ्याबरोबर आली होती, म्हणालो पण किती ह्या लोकांना भौतिक गोष्टींचे वेड आहे. शेवटची टूर नॅशनल म्युझियम ऑफ इजिप्शियन सिव्हिलायझेशनला होती. आम्ही ही टूर मुद्दाम ॲड केली होती कारण ह्या म्युझियममध्ये रॉयल ममीज गॅलरी होती, जिथे 17 किंग्स आणि 3 मोठ्या क्वीन्सच्या ममीज ठेवल्या होत्या. आम्ही व्हॅली ऑफ किंग्स लक्झोरला जाऊन आलो होतो, पण तिथे टूटनखामूनची ममी फक्त होती. बाकी सगळ्या रॉयल ममीज ह्या म्युझियममध्ये हलवल्या होत्या. खूप एक्साइटमेंटमध्ये आम्ही तिथे पोहोचलो. एक एक ममी पूर्ण ग्लास बॉक्समध्ये होती. प्रत्येक बॉक्सच्या बाजूला 2 म्युझियमचे अधिकारी होते. ते त्या बॉक्सची सेफ्टी, सिक्युरिटी आणि स्वच्छता पाहत होते. फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई होती. सगळीकडे डिम लाईट्स होते. फक्त ममी बॉक्सवर उजेड. आम्हाला एक एक ममीच्या अगदी जवळ जाऊन बघता येत होते. आता नुसती ती ममी नव्हती. आता ती क्वीन हॅटशेप्सूत होती. 18व्या डायनेस्टीमधली राणी. 4000 वर्षापूर्वी ती इजिप्तची रूलर होती. तिच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक पारदर्शक काचेचा पडदा होता. त्या दिवशी त्या तिच्या अवस्थेत मी बघू शकत होते की 4000 वर्षापूर्वी साधारण ती कशी दिसत होती. तिची उंची, तिचे ओठ, तिचे कपाळ, हात, बोटे, नख इतक्या जवळून. नंतरची ममी होती तो ग्रेट रूलर रामसेस द सेकंडची. राजा वयाच्या 90व्या वर्षी वारला. खूप मोठा फारो. 66 वर्ष राज्य केलं त्याने. या एवढ्या मोठ्या राजाचं शरीर मी 1 फुटावरून बघत होते. त्याच्या केसाच्या गोल्डन ब्राऊन लटा बघून तर मी ही ममी आहे ते विसरूनच गेले. हाच तो राजा जो कदाचित मोझेसच्या विरोधात उभा होता. पुढे ज्या राजांच्या ममीज होत्या ते राजे कदाचित जेव्हा जिवंत होते तेव्हा भारतात महाभारत चालू होते. त्यावेळच्या लोकांना मी चक्क पाहत होते. त्यांची साधने न्याहाळत होते. त्यांची जीवनशैली दर्शवणाऱ्या गोष्टी पूर्ण म्युझियममध्ये एक्झिबिट केल्या होत्या. मनात आलं, जर हे लोक स्वतःवर व स्वतःच्या भौतिक अस्तित्वावर एवढं प्रेम करत नसते तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रिझर्व झाल्या नसत्या. आणि डिसेंबर 2025मध्ये माझ्यासारखी एक बाई, जी रामायण महाभारताच्या भूमीत जन्माला आलेली व जिने नॉर्थ अमेरिकेत अर्ध्याहून अधिक आयुष्य घालवले आहे, ती हा 11,000 किलोमीटरचा प्रवास करून बघायला येऊ शकली नसती. सगळं अजबच होतं हे. हा सगळा माझा प्रवास मला गुंतवून टाकणारा होता. विचार करायला लावणारा होता. पूर्वी कधीही कुठल्याही देशाच्या प्रवासाने मी एवढी प्रभावित झाले नव्हते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. बुद्धीने मनाला पटवलेला मार्ग मायुसीचा, उदासीनतेचा वाटू लागला. खरंच असं वाटायची गरज आहे का? इथे हे लोक
आयुष्याचं सेलिब्रेशन करत आहेत. प्रत्येक मिळालेल्या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेत आहेत व मरणातीत देखील पुढच्या आयुष्याकडे आशेने उत्साहाने पाहून तेही सुलभ होईल ह्याची तरतूद करत आहेत. आणि मग मी का मोक्ष मिळावा व त्याकडे जाणारा रस्ता सुलभ व्हावा म्हणून आपले मन, आपले लक्ष, आपले आयुष्य हे भौतिकातून दूर नेण्याच्या प्रयत्नात आहे. मरण कोणाला टळणार नाही, पण त्या इजिप्शियन ममीजचे आयुष्य व मरण अजूनपर्यंत जतन झाले आहे. त्यामुळे ते लोक एक प्रकारे अजरामर झाले आहेत. त्यांच्या नुसत्या कहाण्याच नाही, तर आपण त्यांना देखील बघू शकतो. जरी पूर्ण विचार परिवर्तन झाले नाही, तरी एका नव्या दिशेला माझ्या मनाचा व बुद्धीचा प्रवास चालू झाला. जीवनात दोन्ही तत्वे व विचार कसे संमेलित करावी या गोष्टीकडे विचारांची धारा वाहू लागली. थँक्यू.